विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील व्याकरण विभागातील शब्दांच्या जाती या घटकाचा आज आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जाती 8 आहेत। शब्दांच्या जाती 8 आहेत। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय। तर विद्यार्थी मित्रांनो, या ज्या सुरुवातीच्या ज्या 4 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, यांना विकारी म्हणतात। आणि यानंतर ज्या 4 जाती आहेत, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, या ज्या 4 जाती आहेत वा क्रिया विशेषण अव्यय, या ज्या 4 जाती आहेत यांना अविकारी असे म्हणतात। सव्यय आणि अव्यय, विकारी, अविकारी। तर आपल्याला यावर्षी इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये अविकारी या ज्या शब्दांच्या जाती आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये फरक असा आहे की विकारी जे शब्द आहेत किंवा विकारी ज्या शब्दांच्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे जे शब्द येतात यांना प्रत्यय लागतात, यांच्या रूपामध्ये बदल होत असतो। वाक्यामध्ये जेव्हा आपण हे शब्द वापरतो त्याला आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो। राम असेल तर आपण रामाने म्हणू शकतो, बरोबर। पळत असेल तर पळताना वगैरे या शब्दांच्या रूपामध्ये बदल होतो वाक्यामध्ये जे शब्द जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला। पण यानंतर अविकारी जे आहेत, अव्यय जे आहेत, यांच्या रूपामध्ये आपण बदलच करू शकत नाही। क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, याच्यामध्ये जे शब्द येतात त्यांना त्यांच्या रूपामध्ये आपण बदल करू शकत नाही आणि आपण प्रयत्न सुद्धा करायचा नाही, कारण बदल केल्यानंतर त्या वाक्याला एक अर्थ प्राप्तच होणार नाही। उदाहरणार्थ उभयान्वयी अव्यय, व आणि अथवा परंतु किंवा असे शब्द त्याच्यामध्ये येतात, बरोबर। गणेश त्याच्या घरी गेला परंतु तो घरी नव्हता। आता परंतु, परंती, परंतो, परंत वगैरे याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही। तर थोडक्यात मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, विकारी, अविकारी। तर अविकारी ज्या शब्दांच्या जाती आहेत त्याचा आज आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणखी तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। हे वर्ण एकत्र आल्यानंतर शब्दाची निर्मिती होते आणि शब्दाच्या रूपामध्ये जेव्हा बदल होतो त्याला पद असे म्हणतात। तर हे जे पद आहे किंवा हे जे शब्द आहेत ते वेगवेगळ्या जातीचे असतात। तर या शब्दांच्या जातीचाच आपल्याला आज या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आपण आज जो अभ्यासाचा घटक आहे तो शब्दांच्या जाती। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील व्याकरण विभागातील शब्दांच्या जाती या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या बोलण्यात अनेक शब्द वापरतो, पण प्रत्येक शब्दांचे कार्य निराळे असते। या त्यांच्या विविध कार्यावरून त्यांना जी वेगवेगळी नावे देण्यात येतात त्यांनाच शब्दांच्या जाती असे म्हणतात। मराठी भाषेच्या व्याकरणात एकंदर 8 प्रकारचे शब्द आहेत, म्हणजे शब्दांच्या जाती 8 मानल्या आहेत। त्यापैकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 जातींविषयी माहिती तुम्ही इयत्ता 8वी मध्ये मिळवलीच आहे। ते म्हणजे यांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या मूळ स्वरूपात बदल म्हणजेच विकार होतो, म्हणून यांना विकारी शब्द असे म्हणतात। शब्दाच्या रूपात हा बदल त्यांचे लिंग व वचन बदलते तेव्हा होतो। विभक्तीचे प्रत्यय लागतात तेव्हाही हा बदल होतो। विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जाती 8 आहेत। त्याच्यामध्ये पहिला आपण आताच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 शब्दांच्या जातींचा आपण अभ्यास केलेलाच आहे, पण तरी देखील आपण या ठिकाणी आजच्या अभ्यासक्रमामध्ये थोडक्यात आपण याचाही अभ्यास करणार आहोत। पण आपल्याला इयत्ता 9वी साठी
9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आणि परीक्षेमध्ये हमखास या घटकावर प्रश्न विचारलेला असतो, ते म्हणजे आपल्या यावर्षी 9वीच्या अभ्यासक्रमासाठी क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या 4 शब्दांच्या जाती आपल्या इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमासाठी आहेत. त्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की शब्दांच्या जाती 8 आहेत. त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांना विकारी असे म्हणतात. आणि त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या ज्या 4 शब्दांच्या जाती आहेत त्यांना अविकारी असे म्हटले जाते. आता विकारी याच्यामध्ये जे शब्द येतात त्या शब्दांना प्रत्यय लागलेला असतो. वाक्यामध्ये हा जो शब्द असतो वाक्यामध्ये वापरत असताना त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल करावा लागतो, त्याच्या स्वरूपामध्ये बदल करावा लागतो. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहूयात. नाम शब्दाची जात, त्यामध्ये मुलगा, मुलगी, मुलगे आणि मुलांना. म्हणजे आपण पुल्लिंग करत असताना जसं या ठिकाणी पुल्लिंगमध्ये मुलगा आहे, आपण स्त्रीलिंगी शब्द बनवला मुलगी आणि अनेक वचन मुलगे, मुले आणि विभक्तीमध्ये मुलांना ना हा प्रत्यय लागला. त्याचप्रमाणे सर्वनाम तो, ती, ते, त्यांना म्हणजे त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये बदल होतो. त्यांच्या वाक्यामध्ये हे शब्द जेव्हा आपण वापरतो त्यांच्या रूपामध्ये बदल होत असतो. आता विशेषण चांगला, चांगली, चांगले, चांगल्यांना. क्रियापद गातो, गाते, गातात, गाण्याने. विद्यार्थी मित्रांनो, या 4 शब्दांच्या जातींचा आपण जर थोडक्यात अभ्यास केला तर अधिक तुमच्या लक्षामध्ये येईल. नाम कोणाला म्हणतात, सर्वनाम कोणाला म्हणतात, विशेषण कोणाला म्हणतात, क्रियापद कोणाला म्हणतात. तर सर्वप्रथम नाम. वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नामे, नाम असे म्हणतात. बरोबर. वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची जी नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात. त्याच्या गुणावरून दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये वस्तूचं नाव असेल, मुलाचं नाव असेल, फुलाचं नाव असेल, शहराचं नाव असेल, गावाचं नाव असेल, त्याच्या गुणावरून प्रत्यक्षात दिसणाऱ्या किंवा अप्रत्यक्षात दिसणाऱ्या किंवा त्या वस्तूच्या गुण अवगुणावरून दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ फूल, हरी, गोडी, सुरत इत्यादी. त्यानंतर नंबर 2 सर्वनाम. जे शब्द सर्व प्रकारच्या नामांऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असेही म्हणतात. सोपी व्याख्या. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. मी, तू, हा, जो, कोण इत्यादी. बरोबर. त्यानंतर नंबर 3 जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात. किंवा आपण अशी व्याख्या या ठिकाणी तयार करू शकतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. गोड, कडू, आंबट, खारट, तुरट, तिखट इत्यादी शब्द याच्यामध्ये येतात. नंबर 4 जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात.
किंवा क्रियादर्शक शब्दांना क्रियापद असेही म्हणतात, किंवा वाक्याचा अर्थ ज्या शब्दाने पूर्ण होतो त्यालाही क्रियापद असे म्हणतात. क्रियादर्शक शब्दांना क्रियापद असे म्हणतात आणि वाक्याचा अर्थ ज्या शब्दाने पूर्ण होतो त्यासही क्रियापद असे म्हणतात. रडणे, चालणे, बसणे, उठणे, पळणे, जेवणे, झोपणे, हसणे, चालणे इत्यादी. उदाहरणार्थ इथं आपण 3 शब्द घेतलेले आहेत. बसतो, आहे, जाईल किंवा आहे, जाईल या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे उदाहरणं घेतलेले आहेत यांना विकारी म्हटलेले आहे. हे जे शब्द याच्यामध्ये येतात त्यांना विकारी म्हटलेलं आहे किंवा त्याला सव्यय असेही म्हणतात. की हे शब्द आपण जेव्हा वाक्यामध्ये वापरतो तेव्हा त्या शब्दांच्या रूपामध्ये बदल होत असतो, म्हणून त्यांना विकारी असं म्हटलेलं आहे. बरोबर, यांना प्रत्यय लागतो म्हणून त्यांना विकारी असं म्हटलेलं आहे. तर आता आपण पुढे अविकारी जे आहेत शब्दांच्या चार जाती ज्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या 4 शब्दांच्या जातींचा आपण अभ्यास करणार आहोत. वाक्यामध्ये शब्दांचा उपयोग करताना काही शब्दांची रूपे बदलतात, तर काही शब्दांच्या रूपामध्ये कोणताही बदल किंवा फरक पडत नाहीत. ते शब्द जसे आहेत तसेच राहतात. अशा शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. काय म्हटलेलं आहे बघा वाक्यामध्ये, शब्दांच्या रूपामध्ये कोणताही बदल किंवा फरक पडत नाहीत. ते शब्द जसे आहेत तसेच राहतात. अशा शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. जसे आहेत तसेच राहतात, काहीच बदल होत नाही त्या रूपामध्ये. ज्या शब्दांच्या रूपात वाक्यात उपयोग करताना काहीही बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणजेच अव्यय असे म्हणतात. अव्ययांचे 4 प्रकार आहेत ते आपण पाहू. त्याच्यामध्ये जे 4 आहेत ते क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमासाठी आहेत. परंतु सव्यय कशाला म्हणतात आणि अव्यय कशाला म्हणतात, विकारी कशाला म्हणतात, अविकारी कशाला म्हणतात, हे आपल्याला माहीत असणं अति आवश्यक आहे. त्याच्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय, जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात, क्रिया आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती, क्रिया आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. आज, काल, मागे, मागे पुढे, जिकडे तिकडे, सभोवार, तेथे जेथे, जेथे तेथे, खाली वर, कोठे, अलीकडे पलीकडे, फार, झटकन, पटकन, टपटप, गटागट, टपाटप, चमचम, बदाबद, इकडून तिकडून, दूर, लांब, तेथून, मागून, पुढून, वरून, खालून असे शब्द याच्यामध्ये येतात. आता आपण हे शब्द वाक्यामध्ये घेऊन पाहू. बघा आता, मी परवा येईन, मी परवा येईन. कधी येणार आहे? परवा येणार आहे. येणार आहे पण कधी येणार आहे? परवा येणार आहे. तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? परवा. आता विद्यार्थी मित्रांनो, या परवा शब्दाचा आपण जर रूप बदलण्याचा प्रयत्न केला तर आपण तसं करू शकतो का? नाही करू शकत. परवी म्हणता येणार नाही, परवू म्हणता येणार नाही, असं काहीच आपण करू शकत नाहीत. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की त्याच्या रूपामध्ये बदल करता येत नाही, म्हणूनच त्याला काय म्हणतात?
क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. दुसरं उदाहरण तेच आहे. तू तिकडे जा. जा, कुठे जा? तिकडे जा. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तिकडे. कुठे जात आहे? तिकडे जात आहे. बरं, आता तिकडे या शब्दाच्या रूपामध्ये बदल होईल का? तिकडा होईल का? तिकडू होईल का? तिकडी होईल का? असं काहीच होणार नाही, करता पण येणार नाही. केलं तर ते चुकीचं होईल. म्हणून हा जो शब्द आहे त्याच्या रूपामध्ये आपण वाक्यामध्ये शब्द वापरत असताना हे क्रियाविशेषण अव्यय हा जो शब्द आहे तो वापरत असताना बदल करू शकत नाहीत. म्हणून त्याला अव्यय असे म्हणतात, अविकारी शब्द असे म्हणतात. केतकी हळू बोलते. बोलते, केतकी बोलत आहे, पण कशी बोलत आहे? हळू बोलत आहे. कशी बोलते केतकी? हळू बोलते. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हळू. मग आता आपल्याला वाक्यामध्ये बदल करायचा आहे. मग या शब्दामध्ये आपण बदल करू शकणार नाहीत. हळी होणार नाही, हळा होणार नाही, हळू होणार नाही. हळू तर झालेलं आहे, पण हळी होणार नाही, हळे होणार नाही, हळे होणार नाही, असं काहीच होणार नाही. ते चुकीचं होईल बनवलं तरी. म्हणून हळू हा जो शब्द आहे तो अविकारी शब्द आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. चौथं उदाहरण आहे. रमेश खुदकन हसला. रमेश हसला. रमेश हसला, पण कसा हसला? खुदकन हसला. कसा हसला? खुदकन हसला. एकदम जोरात हसला. त्याला आनंद झाला आणि खुदकन हसला. आता आपल्याला या वाक्यामध्ये बदल करायचा आपण ठरवलं. आता बदल करायचं ठरवलं म्हटल्यानंतर जे क्रियाविशेषण अव्यय आहे तो जो शब्द आहे त्या शब्दामध्ये पण आपल्याला बदल करावा लागेल. वाक्य बदलायचं आहे म्हणजे समजा आपण प्रयत्न केला की हा शब्द बदलून पाहू आपण. क्रियाविशेषण अव्यय खुदकन, खुदकीन होणार नाही, खुदकून होणार नाही, खुदकान होणार नाही. असं या शब्दाच्या रूपामध्ये आपण बदल करू शकत नाहीत. म्हणूनच त्याला अविकारी शब्द असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात, त्याच्यामध्ये कोणती उदाहरणे, शब्द वगैरे याचा आपण आज या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. यानंतर नंबर 6 शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय व्याख्या पाहू. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. काय म्हटलेले? जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, झाडाखाली नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात. तिच्या करिता, त्यासाठी, याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. सोपं आहे. घरातून, घराबाहेर, घरात, घरावर, छपरावर, छपराखाली, छपरामध्ये असे शब्द याच्यामध्ये येतात. तिच्यासाठी, तिच्याकरिता, त्याच्याकरिता असे शब्द याच्यामध्ये येतात. उदाहरणार्थ, सूर्य डोंगरामागे लपला आहे. सूर्य डोंगरामागे लपला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डोंगरामागे लपला आहे. कुठे लपला आहे? डोंगरामागे लपला आहे. मागे लपला आहे, डोंगरा मागे. बरोबर. आता आपण ठरवलं की या शब्दाला प्रत्यय लावायचा. तुम्ही ठरवलं तरी आपण प्रत्यय लावू शकत नाहीत. डोंगरा मागो होणार नाही, डोंगरा मागी होणार नाही, डोंगरा मागू होणार नाही, असं काहीच होणार नाही. बरोबर. म्हणून त्याला अविकारी
असे म्हणतात. बरोबर. पुढे नंबर 2 दुसरं उदाहरण, झाडावर कितीतरी पक्षी आहेत. कुठे आहेत? झाडावर आहेत. बरोबर. झाडावर शब्दयोगी अव्यय, झाडावर. पण तुम्ही ठरवलं याला आपल्याला प्रत्यय लावायचा आहे. तुम्ही ठरवलं, पण प्रत्यय लावू शकत नाही. झाडावरी होणार नाही, झाडावरा होणार नाही, झाडावरू होणार नाही, काहीच होणार नाही. आलं लक्षात? म्हणून झाडावर हा जो शब्द आहे तो अविकारी शब्द आहे, त्याला प्रत्यय लागणार नाही, त्याच्या रूपामध्ये बदल होणार नाही. तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचं होईल. नंबर 3, खुर्ची खाली मांजर बसले आहे. होते इथं खुर्ची खाली मांजर बसले होते. होते, चला ठीक आहे. खुर्ची खाली मांजर बसले होते. खुर्चीवर मांजर बसले होते. आपल्यावर कसं वाक्य बनवायचे ते. बरोबर. खुर्ची खाली मांजर बसले होते. खाली, खुर्ची खाली. आता हा जो शब्द आहे तो अविकारी शब्द आहे, शब्दयोगी अव्यय आहे. खुर्ची खाली. तर खाली हा जो शब्द आलेला आहे याच्या रूपामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. प्रयत्न करून बघा तुम्ही. खुर्ची खालू, खुर्ची खालो, खुर्ची खुली असं काही होऊ शकणार नाही. प्रयत्न करू नका, ते चुकीचं होईल. म्हणून खुर्ची खाली मांजर बसले होते. खाली हा जो शब्द आहे तो अविकारी शब्द आहे, त्याच्या रूपामध्ये बदल होणार नाही, त्याला अव्यय देखील म्हणतात. चौथं उदाहरण, माझ्या घरापासून शाळा बरीच दूर आहे. माझ्या घरापासून शाळा बरीच दूर आहे. पासून, घरापासून, तर हा शब्द जोडलेला आहे. तर याच्या रूपामध्ये आपण कुठलाही बदल, वरच्या 3 उदाहरणामध्ये मी तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण करून सांगितलं. तो शब्द फोडून पण आपण पाहिला. काना, मात्रा, वेलांटी जोडूनही बघण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सगळे शब्द चुकीचे होत आहेत. म्हणून या ठिकाणी हा जो शब्दयोगी अव्यय आहे, जो शब्द आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. करण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या घरापासून शाळा बरीच दूर आहे. घरापासून, तर घरापासून होणार नाही, घरापासीन होणार नाही, घरापासून होणार नाही, घरापासूनी होणार नाही. म्हणजे त्या शब्दाची चिरफाड करून आपण तो शब्द बदली करण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते चुकीचं ठरेल आणि त्या वाक्यातून कुठलाच आपल्याला अर्थ प्राप्त होणार नाही. बरोबर आहे. वाक्याची चिरफाड केल्यानंतर तो शब्द बरोबर त्या ठिकाणी बसला पाहिजे, एक अर्थ प्राप्त झाला पाहिजे त्या वाक्याला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शब्दयोगी अव्यय असेल, क्रियाविशेषण अव्यय असेल, उभयान्वयी अव्यय असेल, केवल प्रयोगी अव्यय असेल, याच्यामध्ये जे शब्द येतात त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. त्याच्या रूपामध्ये आपल्याला बदल करता येत नाही, प्रत्यय सुद्धा लावता येत नाही. वरील वाक्यातील अवयवांना गाळून वाक्य वाचले तर वाक्याचा अर्थ नीटपणे लागत नाही. म्हणून त्यांचे काम महत्त्वाचे आहे. शब्दांच्या 8 जातींमध्ये म्हणूनच शब्दयोगी अव्ययाला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. उदाहरणार्थ कडे, मध्ये, प्रमाणे, पूर्वी, अंती, मुळे, विषयी, सम, सारखा, पुढे, आधी, नंतर, बाहेर, सुद्धा, करिता, सम, समान, प्रमाणे, विना, सह, खालून, मागून, पुढून, वरून, आतून, जवळून, समीप, जवळ, समोर, पेक्षा असे कित्येक शब्द शब्दयोगी अव्यय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचे अव्यय आहे उभयान्वयी अव्यय. जे शब्द 2 शब्द किंवा वाक्य यांना जोडण्याचे काम करतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. किंवा ज्या शब्दाने 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडली जातात त्यांना उभयान्वयी अव्यय असे
म्हणतात. उदाहरणार्थ व, आणि, परंतु, म्हणून, किंवा, पण, परी, म्हणून, शिवाय हे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे कार्य करतात. फार सोपा घटक आहे. बाबांनी बाजारातून भाजी व फळे आणली. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकाक्षरी हा शब्द आहे व, उभयान्वयी अव्यय आहे. आपल्याला जे वाक्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हा घटक कामाला येतो. मिश्र वाक्य बनवत असताना, संयुक्त वाक्य बनवत असताना. बाबांनी बाजारातून भाजी व फळे आणली. व हे उभयान्वयी अव्यय आहे. याच्या रूपामध्ये आपण बदल करू शकत नाही. पूर्वी जसं वाक्य आपण पाहिली त्याप्रमाणेच वा होणार नाही, वो होणार नाही, वी होणार नाही, वाव होणार नाही, असं काहीच होणार नाही. आणि तसा जर प्रयत्न केला तर त्या वाक्याला कुठलाही अर्थ प्राप्त होणार नाही. दुसरं वाक्य त्याचप्रमाणे आहे. मी मित्राच्या घरी गेलो पण तो भेटला नाही. गेलो पण तो भेटला नाही. मी मित्राच्या घरी गेलो, तो भेटला नाही. इथं दोन वाक्य जोडलेली आहेत. पण गेलो पण तो भेटला नाही. गेला असेल कुठे बाहेर, पण भेटला नाही. तर पण या शब्दाला आपण प्रत्यय लावू शकत नाहीत, त्याच्या रूपामध्ये बदलही करू शकत नाहीत. पणे, पणी, पणू, पणई असं काहीच करू शकत नाही. प्रयत्न सुद्धा करायचा नाही. बरोबर. तर जरी तुम्ही प्रयत्न केला तर त्या वाक्याला एक अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे. नंबर 3, सुभाष आळस करतो म्हणून त्याला यश मिळत नाही. सुभाष आळस करतो म्हणून त्याला यश मिळत नाही. म्हणून या शब्दाने इथेही दोन वाक्य जोडली गेली आहेत. वरी जसे आपण व, पण हे शब्द यांची चिरफाड करून पाहिली, यांच्या रूपामध्ये आपण बदल करून पाहिला. चिरफाड करणे म्हणजे बदल करून पाहणे. म्हणूने, म्हणीने, म्हणून, म्हणेन वगैरे वगैरे आपण, पण त्या वाक्याला अर्थ प्राप्त होणार नाही. तर यालाच अविकारी शब्द असे म्हणतात. त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही आणि प्रत्यय सुद्धा लागत नाही. नंबर 4, मनुष्य आपल्या वागण्यामुळे चांगला अथवा वाईट ठरतो. मनुष्य आपल्या वागण्यामुळे चांगला अथवा वाईट ठरतो. दोन वाक्ये आणि ते जोडण्याचं काम अथवा या शब्दाने केलेलं आहे. बरोबर. मनुष्य आपल्या वागण्यामुळे चांगला अथवा वाईट ठरतो. तर या ठिकाणी अथवा हा जो शब्द आहे, या शब्दामध्ये आपण बदल करण्याचा प्रयत्न जरी केला तरी बदल होऊ शकणार नाही आणि केला तरी वाक्याला अर्थ प्राप्त होणार नाही. म्हणून व, पण, म्हणून, अथवा हे जे शब्द आहेत उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे, की दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात, तर ते अविकारी शब्द आहेत. पुढे नंबर 8, शब्दांच्या 8 जाती ज्या आहेत त्याच्यातील शेवटचा जो प्रकार आहे किंवा शेवटची शब्दाची जी जात आहे, केवल प्रयोगी अव्यय. जे शब्द आपल्या मनातील भावना किंवा आनंद, दुःख, आश्चर्य व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आपल्या मनातील दुःख, आनंद, आश्चर्य या भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. बरोबर. उद्गारवाचक चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण काही शब्द पाहणार आहोत. हर्षसूचक वाह वाह. अरे वाह, हर्ष म्हणजे आनंद झाल्यानंतर वाह वाह, अरे वाह, ओ हो, वाह वाह, अरे वाह, हो, वाह. आनंद झाल्यानंतर. दुःख झाल्यानंतर. शोकसूचक म्हणजे दुःख झाल्यानंतर अरे रे, फार वाईट घडले, अग आई ग, हाय हाय, याला म्हणायचं शोकसूचक
दुःखसूचक. आश्चर्यसूचक, आश्चर्याची भावना व्यक्त झाल्यानंतर बाप रे केवढा मोठा साप, बाप रे म्हणजे असा साप कधी बघितलाच नव्हता. अरेच्चा, अबबबबब, किती प्रचंड मोठी इमारत ही, अबबबबब, किती प्रचंड इमारत मोठी ही. आश्चर्याची भावना म्हणजे फार प्रचंड मोठी इमारत पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं त्यावेळेला. प्रशंसासूचक, शाबास, छान, भले, मस्त, शाबास, चांगले मार्क्स मिळवलेस, छान खेळलास तू आज, भले, मस्त, घर मस्त बांधलं, एकदम एकदम मस्त बांधकाम आहे. या प्रकारे प्रशंसासूचक. तिरस्कार सूचक, तिरस्कार, निंदा, छी छी, शी शी, काय वाईट माणूस आहे हा, छी, हट, छे, थू थू. तिरस्कार किंवा निंदासूचक हे शब्द आहेत एकाक्षरी. त्यानंतर संबोधन सूचक, अरे, अहो, आगा, अग, अग बाई ग, अरे. संबोधन सूचक. उदाहरणामध्ये पाहू. आहा हा हा, किती सुंदर देखावा आहे हा, आहा हा हा, किती सुंदर देखावा आहे हा, अबोबोबो, केवढा मोठा साप. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनातील आनंद, आश्चर्य आणि दुःखाची भावना व्यक्त झाल्यानंतर जे शब्द निघतात त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह ठेवायचे आहे. तर केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय असेही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यानंतर स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्हाला व्याकरणाच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तो आता रजा घेणार आहे. नंबर 2, मी दररोज योगासने करते. 3, माधव झटकन उठला. त्यानंतर खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. मुले टेकडीजवळ खेळत आहेत. 2, पुस्तक टेबलावर आहे. नंबर 3, राघव मित्राविषयी बोलत आहे. त्यानंतर खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. नंबर 1, तू नाटकाला किंवा सिनेमाला जा. त्याने भरपूर अभ्यास केला म्हणून तो पहिला आला. तू रागावशील म्हणून मी बोलले नाही. त्यानंतर खालील वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. छे, मी तिकडे गेलेच नाही. 2, अरे रे, फार वाईट झाले. नंबर 3, शाबास, असे छान गुण मिळवत जा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्यातील कोणते शब्द विकारी व कोणते अविकारी ते ओळखा. चेंडूची फुले पिवळी असतात. ती भरभर चालते. नंबर 3, राजा आणि राणी खूप प्रेमळ आहेत. 4, वाह, काय शॉट मारला. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा गृहपाठ तुम्हाला तुमच्या मराठी विषयाच्या व्याकरणाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि आजचा हा घटक तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. 2 ते 3 वेळेस ऐका. शब्दांच्या जाती, शब्दांच्या जातींचे 8 प्रकार आहेत. त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच उद्गारवाचक अव्यय या घटकांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. हा घटक नक्कीच तुम्हाला समजलेला असेल. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.